नमस्कार. आज 22 डिसेंबर संध्याकाळचे 7:45 वाजून गेलेत. आपण बघूयात की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे ढग आहेत. त्यासोबतच 23 डिसेंबर रोजी सकाळची थंडी. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यानंतर जर आपण बघितलं तर उत्तरेकडील विभागामध्ये एक पश्चिमी आवर्त आलेला आहे. हिमालयावरती बर्फवृष्टी देईल. त्यासोबत राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी देखील पाऊस देण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील पावसाचे काही प्रमाणामध्ये ढग आहेत. गुजरातमध्ये देखील आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये देखील आहेत. आणि दुसरी अजून एक सिस्टम आहे ते म्हणजे या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे. याचे काय परिणाम आहेत ते आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूयात. परंतु सध्या अशा प्रकारची स्थिती आहे आणि ही चक्राकार स्थिती जी आहे तर हिच्याच प्रभावाखाली या सर्व काही ढगांचं महाराष्ट्राकडे पोहोचत होते. तर हे देखील आता हळूहळू निवळणार आहे. उद्यापासून चांगल्यापैकी ऊन महाराष्ट्रामध्ये दिवसाचं वाढणार आहे. दक्षिणेकडे वाढलेला आहे, ज्यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी उन्हाचा चटका चांगला जाणवत आहे. आणि राहिलेला उत्तरेकडील विभाग त्यासोबत मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील काही प्रमाणामध्ये चांगल्यापैकी उन्हाचा झटका उद्या 23 डिसेंबरपासून वाढणार आहे. सध्या जर आपण बघितलं तर धुळे आणि नाशिकमध्ये काहीसं हलका पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत. आणि याबद्दल थोडीशी क्षमा असावी, कारण की या अगोदर देखील आपण मागं 6-7 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं तुम्हाला अशा प्रकारची रेग मारून की या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आपण त्या संदर्भाची माहिती नंतर देऊया. तर तशा प्रकारची स्थिती बनलेली आहे. आपण काल आणि परवा पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते टाकता राहून गेला आपल्याकडून. तर आपण शक्यतो जास्तीत जास्त चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की 20 ते 25 डिसेंबरपर्यंत धो पाऊस, नद्यांना पूर येणार अशी माहिती आपल्याला देखील आवडत नाही मित्रांनो. कारण की अशी माहिती शेतकऱ्यांना मिळावी की ज्याच्या आधारे त्याचं पिकाचं संरक्षण, पिकाचं नियोजन देखील त्याला करता येईल. तर आपण जो व्हिडिओ बनवतो तो काही एडिट केलेला वगैरे नसतो. संपूर्ण व्हिडिओ जो एकदा सुरू केला की 10 मिनिटाचा असो की 15 मिनिटाचा असो, पूर्ण व्हिडिओ आपण एकत्रमध्ये बनवतो आणि त्यानंतरच तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे एखाद्या दिवशी एखाद्या गोष्टीची चूक होत असते. आता आपण जर कालचं तापमान बघितलं तर हळूहळू दक्षिणेकडून तापमान जे आहे तर वाढत आहे, ज्यामध्ये सातारा असेल, त्यानंतर सोलापूर या ठिकाणी तापमान जे आहे तर जवळपास 32.6 अंश सेल्सिअस म्हणजे चांगल्यापैकी उन्हाचा चटका या ठिकाणी वाढलेला आहे. आणि पुण्यामध्ये असेल, नगरमध्ये देखील उन्हाचा चटका आता बऱ्यापैकी जाणवत आहे. त्यानंतर मराठवाड्यातील राहिलेल्या विभागामध्ये जे तापमान आहे तर जवळपास 26 ते 28च्या दरम्यान. तर बुलढाणा, अकोला, वाशिम या ठिकाणी जवळपास 28 ते 30. यवतमाळमध्ये देखील काहीसं ऊन वाढलेलं आहे. त्यानंतर इकडे चंद्रपूरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील बऱ्यापैकी आहे. आणि राहिलेल्या विभागामध्ये जे तापमान आहे तर जवळपास 26 ते 28. आणि दक्षिणेकडे किनारपट्टीकडे जे असेल तर जवळपास 32 ते 33-34 पर्यंत या ठिकाणी तापमान जाणवत आहे. तर आता आपण बघूया आज सकाळी थंडी कशी जाणवली. तर गोंदियामध्ये जवळपास 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. त्याचनंतर लातूरमध्ये देखील जवळपास 10.2 अंश सेल्सिअसच्या आसपास म्हणजे 10 ते 12च्या दरम्यान. यवतमाळ देखील 10 ते 12च्या दरम्यान. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील 10 ते 12 अंश. तर गडचिरोली आणि राहिलेला संपूर्ण विदर्भ जो असेल तर 12 ते 14च्या दरम्यान. मराठवाड्यामध्ये देखील धाराशिव वगळता सगळीकडे 12 ते 14. तर सोलापूर आणि अहमदनगरचा काही नेवासा आणि शेवगाव, पाथर्डी तर 12 ते 14च्या दरम्यान तापमान या ठिकाणी जाणवलेलं आहे. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास तापमान सारखंच जाणवलेलं आहे, 12.5 ते 13च्या दरम्यान. आणि राहिलेलं नाशिक आणि पुणे या ठिकाणी ते सोलापूरमध्ये जे तापमान उर्वरित राहिलेल्या विभागामध्ये 14 ते 16च्या दरम्यान. तर दक्षिणेकडे जे असेल तर 16 ते 18च्या दरम्यान. किनारपट्टी जी आहे तर संमिश्र 18 ते जवळपास 22च्या दरम्यान. आता उद्या सकाळची थंडी आपण बघूया. उद्या सकाळची जी थंडी असेल तर किनारपट्टी संमिश्रच राहण्याचा अंदाज आहे, जवळपास 18 ते 20च्या दरम्यान. त्यानंतर सांगली, सातारा, ठाणे, नाशिक, नंदुरबार त्यासोबतच अहमदनगरचा काही विभाग आणि सोलापूर या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास 17 ते 16च्या दरम्यान या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे. जास्तीत शक्यता 16च्या आसपास या ठिकाणी तापमान जाणवेल. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिकचा पूर्वेकडील विभाग, धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली या सर्वच ठिकाणचे तापमान असेल
तर जवळपास 12 ते 14च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. क्वचित काही ठिकाणी उत्तरेकडील विभाग असेल किंवा असा अपवादात्मक मग एका ठिकाणी 12 अंश आत येण्याचा अंदाज आहे, पण जास्तीची शक्यता ही 12 ते 14, तर काही ठिकाणी 15 अंश सेल्सिअस किंवा 15.5 पर्यंत देखील तापमान या ठिकाणी नोंदवले जाईल. म्हणजे काहीशी तापमानात हळूहळू वाढ होत आहे. आणि या अगोदर देखील आपण माहिती दिलेली आहे की तापमानामध्ये हळूहळू 22-23 तारखेपासून वाढ होण्यास सुरुवात होईल, ज्यामध्ये सकाळची थंडी असो की दिवसाचं ऊन असो, दिवसाचं ऊन देखील आता हळूहळू वाढणार आहे. जवळपास दक्षिणेकडून याची सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू हे तापमान उत्तरेकडे देखील उद्यापासून चांगल्यापैकी उन्हाचा चटका जाणवेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना देखील अपेक्षा आहे त्यांच्या पिकासाठी आणि मानवासाठी देखील गरज असते ऊन असल्यानंतर. नाहीतर या ठिकाणी देखील आजार वाढतात, सारखं ढगाळ वातावरण, दिवसाची थंडी. तर उद्यापासून या ठिकाणी चांगल्यापैकी वाढ होईल. तर सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.